नमस्कार विद्यार्थ्यांना, मी आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी ई टीचे मराठीचे काही महत्त्वाचे व्याकरणाचे क्वेश्चन्स घेणार आहोत. प्रत्येक क्वेश्चन हा एक्सप्लेनेशन सोबत घेणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. शेवटचे 5 क्वेश्चन हे अत्यंत महत्त्वाचे आहे, जे की टी ई टीमध्ये येण्याची शक्यता आहे. टाईम वेस्ट न करता आपण डायरेक्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 1. तू उद्या माझ्याकडे ये. या वाक्यातील तू हे कोणत्या प्रकाराचे सर्वनाम आहेत? ऑप्शन नंबर ए प्रथम पुरुषवाचक, ऑप्शन नंबर बी द्वितीय पुरुषवाचक, ऑप्शन नंबर सी दर्शक सर्वनाम, ऑप्शन नंबर डी संबंधी सर्वनाम. या क्वेश्चनचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आपण समजून घेऊया. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय असतं? बोलणारा ज्या व्यक्तीशी थेट बोलतो किंवा संबोधित करतो त्या व्यक्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. उदाहरणार्थ तू, तुम्ही, आपण. या वाक्यात बोलणारा हा समोरच्या व्यक्तीशी बोलत आहे. तू हा शब्द ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी वापरला आहे, म्हणून तू हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. आपण ऑप्शन समजून घ्या. ऑप्शन नंबर ए आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आपण कशाला म्हणतो? बोलणारा व्यक्ती जेव्हा स्वतःचा उल्लेख करतो त्याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो, जसं की मी, आम्ही. ऑप्शन नंबर सी दर्शक सर्वनाम म्हणजे काय असते? जेव्हा पण एखादी वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी आपण वापरल्या जाते त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात, जसं की हा, ही, हे, तो, ती, ते. ऑप्शन नंबर डी संबंधी सर्वनाम. जेव्हा दोन वाक्यातील संबंध दाखवला जातो तेव्हा त्याला संबंधी सर्वनाम म्हणतात, जसं की जो, जी, जे, ज्या. आपण पिटरी काय, जेव्हा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कशाला म्हणतात की जेव्हा बोलणारा व्यक्ती स्वतःबद्दल बोलतो तेव्हा आपण त्याला प्रथम पुरुषवाचक म्हणतो. आणि द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे जो ऐकणारा व्यक्ती आहे त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहे त्याला आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. अत्यंत सोपं आहे, समजण्यासारखं आहे, काही अवघड नाही यामध्ये. चला आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 2. मी दररोज सकाळी व्यायाम करतो. या वाक्यातील मी हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत? ऑप्शन नंबर ए द्वितीय पुरुषवाचक, ऑप्शन नंबर बी तृतीय पुरुषवाचक, ऑप्शन नंबर सी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, ऑप्शन नंबर डी दर्शक सर्वनाम. मी हे आपण आत्ताच लास्ट क्वेश्चनमध्ये बघितलं आहे की हे आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनामासाठी वापरलं जातं. ऑप्शन नंबर सी हे बरोबर उत्तर आहे. आता अपेक्षा करतो की तुम्हाला हे समजले असेल. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 3. विद्यालय या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. ऑप्शन नंबर ए विद्या प्लस आलय, ऑप्शन नंबर बी विद्या प्लस लय, ऑप्शन नंबर सी विद प्लस आलय, ऑप्शन नंबर डी विद्य प्लस आलय. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए विद्या प्लस आलय. या क्वेश्चनमध्ये ऑप्शन नंबर ए हे बरोबर उत्तर आहे. विद्यालय येथे विद्या म्हणजे ज्ञान आणि आलय म्हणजे घर म्हणजे किंवा स्थान, म्हणून ज्ञानाचे घर असे या विद्यालय या शब्दाचा अर्थ होतो. सोपा क्वेश्चन होता. आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 4. प्रामाणिकपणा या शब्दाचा नामप्रकार ओळखा. ऑप्शन नंबर ए सामान्य नाम, ऑप्शन नंबर बी विशेष नाम, ऑप्शन नंबर सी भाववाचक नाम, ऑप्शन नंबर डी द्रववाचक नाव. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भाववाचक नाम. आपण समजून घेऊया. प्रामाणिकपणा
हा एखाद्या व्यक्तीचा गुण दर्शवणारा शब्द आहे. सो ज्या नामामध्ये गुण, भाव, अवस्था किंवा धर्म यांचा बोध होतो त्यांना आपण भाववाचक नाव म्हणतो. जसं की प्रामाणिकपणा, चांगुलपणा, शौर्य, गोडवा, सौंदर्य, मैत्री. सो यामुळे प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम आहे. सो आपण बाकीच्या नामाबद्दल बी जाणून घ्या. सो आपण उदाहरणं बघूयात. सामान्य नाम कशाला म्हणतात, की जसं की मुलगा, नदी, पुस्तकं. विशेष नाम कशाला म्हणतो आपण, जसं की राम, पुणे, भारत हे एक स्पेसिफिक नाव आहे, त्यामुळे त्यांना विशेष नाव म्हणतो. आणि द्रववाचक नाम म्हणजे पाणी, सोने, दूध. हे तर तुम्हाला समजूनच जाईल. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 5. हात या शब्दाचे अनेक वचन काय होईल? ऑप्शन नंबर ए हाता, ऑप्शन नंबर बी हाते, ऑप्शन नंबर सी हात, ऑप्शन नंबर डी हाताने. सो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हात. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 6. तू मन लावून अभ्यास कर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. ऑप्शन नंबर ए संकेतार्थ, ऑप्शन नंबर बी आज्ञार्थ, ऑप्शन नंबर सी विद्यार्थ, ऑप्शन नंबर डी स्वार्थ. सो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आज्ञार्थ. आपण समजून घेऊया, स्पष्टीकरण बघूया या क्वेश्चनचं. सो या वाक्यात कर हे क्रियापद आज्ञा, आदेश किंवा सूचना देण्यासाठी वापरले आहे. सो ज्या क्रियापदामध्ये आज्ञा, विनंती, उपदेश किंवा सूचना व्यक्त होते त्याला आपण आज्ञार्थी म्हणतो. जसं की दार बंद कर, शांत बस, वेळेवर या. सो म्हणून कर हे क्रियापद आज्ञार्थ दर्शवते. सो आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे आज्ञार्थ. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 7. हुशार विद्यार्थी स्पर्धेत जिंकला या वाक्यात विशेषण कोणते आहे? ऑप्शन नंबर ए विद्यार्थी, ऑप्शन नंबर बी स्पर्धेत, ऑप्शन नंबर सी हुशार, ऑप्शन नंबर डी जिंकला. सो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हुशार. सो या वाक्यात हुशार हा शब्द विद्यार्थ्याबद्दल अधिक माहिती सांगतो. सो विद्यार्थी कसा आहे? हुशार आहे. सो जो शब्द नामाची एक विशेषता किंवा गुण सांगतो त्याला आपण विशेषण म्हणतो. सो या क्वेश्चनमध्ये हुशार हे विशेषण आहे. सो ऑप्शन नंबर सी हे बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 8. मुले मैदानात खेळत आहेत या वाक्याचा काळ ओळखा. ऑप्शन नंबर ए साधा वर्तमान काळ, ऑप्शन नंबर बी अपूर्ण वर्तमान काळ, ऑप्शन नंबर सी पूर्ण वर्तमान काळ, ऑप्शन नंबर डी चालू भूतकाळ. सो क्वेश्चन नंबर 8चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी अपूर्ण वर्तमान काळ. सो स्पष्टीकरण, या वाक्यात खेळत आहे ही क्रिया सध्या सुरू आहे. मुले काय करत आहेत? खेळत आहेत. म्हणजे क्रिया ही चालू अवस्थेत आहे. सो अशा वेळी अपूर्ण वर्तमान काळ असतो. सो ज्या वाक्यात आहेस, आहेत, आहे त्यांच्यासोबत त प्रत्यय असलेली क्रियापद येते तो अपूर्ण वर्तमान काळ असतो. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 9. रामाने पुस्तक वाचले या वाक्यातील रामाने या शब्दाची विभक्ती ओळखा. सो ऑप्शन नंबर ए प्रथमा, ऑप्शन नंबर बी द्वितीया, ऑप्शन नंबर सी तृतीया, ऑप्शन नंबर डी चतुर्थी. सो या क्वेश्चनचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी तृतीया. बघूया आपण. सो रामाने या शब्दाला ने हा प्रत्यय लागला आहे. सो ज्या नामाला
ने, नी, शी, स असे प्रत्यय लागतात. त्याची विभक्ती ही तृतीय असते. सो रामाने काय केले? पुस्तक वाचले. म्हणून रामाने हा शब्द तृतीय विभक्तीचा येतो. सो आपलं बरोबर आन्सर त्यामुळे ऑप्शन नंबर सी आहे. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 10. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन नंबर ए सकारात्मक, ऑप्शन नंबर बी रचनात्मक, ऑप्शन नंबर सी विघातक, ऑप्शन नंबर डी उपयुक्त. सो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विघातक. सो विधायक म्हणजे काय? सो विधायक म्हणजे निर्माण करणारा आणि विघातक म्हणजे नाश करणार. सो याचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विघातक. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. नश्वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सो ऑप्शन नंबर ए क्षणभंगुर, ऑप्शन नंबर बी अमर, ऑप्शन नंबर सी मृत, ऑप्शन नंबर डी विनाशी. सो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अमर. जसं नश्वर म्हणजे नाश पावणारे आणि अमर म्हणजे ज्याचा नाश कधीही होऊ शकत नाही, हे तुम्हाला माहितीच असेल. सो आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अमर. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नाकाने कांदे सोलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? ऑप्शन नंबर ए खूप मेहनत करणे, ऑप्शन नंबर बी उगीच त्रास करून घेणे, ऑप्शन नंबर सी हुशारी दाखवणे, ऑप्शन नंबर डी दुसऱ्याची मदत करणे. सो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी उगीच त्रास करून घेणे. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. पाण्यात पाहणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? सो ऑप्शन नंबर ए स्वतःचे रूप पाहणे, ऑप्शन नंबर बी एखाद्याचा नाश व्हावा अशी इच्छा करणे, ऑप्शन नंबर सी नदीत जाणे, ऑप्शन नंबर डी विचार करणे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, एखाद्याचा नाश व्हावा अशी इच्छा करणे. सो हे वाक्यप्रचार तर तुम्हाला पाठच करावे लागेल किंवा तुम्ही जर दररोज वाचले तरी पण तुमची रिव्हिजन होऊन जाईल. दररोज तर तुम्हाला वाचावंच लागेल, त्याशिवाय एक्झाममध्ये लक्ष तर राहणार नाही किंवा एक्झाममध्ये तुम्हाला येत जरी असलं तरी तुम्ही कन्फ्युजनमध्ये जासाल ऑप्शन्समध्ये. सो आपला क्वेश्चन नंबर 13 झाला आहे. क्वेश्चन नंबर 14. तुतारी या कवितेचा कवी कोण आहे? ऑप्शन नंबर ए केशवसूत, ऑप्शन नंबर बी बालकवी, ऑप्शन नंबर सी कुसुमाग्रज, ऑप्शन नंबर डी बासी मर्देकर. सो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए केशवसूत. सो तुतारी ही मराठी साहित्यातील अतिशय प्रसिद्ध कविता असून तिचे कवी हे केशवसूत आहे, ज्यांचं नाव आहे की कृष्णाजी केशव दामले. त्यांना आपण केशवसूत म्हणतो. सो तुतारी म्हणजे रणशिक किंवा बिगुल. सो या कवितेत समाजातील जुन्या कालबाह्य रूढींना दूर करून नव्या विचारांचे स्वागत करण्याचा संदेश दिला आहे. सो त्यामुळं याचं नाव तुतारी ठेवलं आहे. सो आपण कवितेतली एक प्रसिद्ध ओळ बघूया. जुने जाऊ द्या मरणा लागोनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका. सो या ओळीतून त्यांनी एक समाज परिवर्तनाचा व नवचैतन्याचा संदेश दिला आहे. सो आपल्याला हे नाव पण लक्षात ठेवायचं की केशवसूत त्यांचं नाव आहे कृष्णाजी केशव दामले. यावर पण क्वेश्चन येऊ शकतो, केशवसूत कोणाला म्हटले जाते. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. हा आपला लास्ट क्वेश्चन आहे. श्रीमान योगी या कादंबरीचे प्रमुख पात्र कोण आहे? ऑप्शन नंबर ए माधवराव पेशवे, ऑप्शन नंबर बी छत्रपती शिवाजी महाराज, ऑप्शन नंबर सी संभाजी महाराज, ऑप्शन नंबर डी बाजीराव पेशवे. या प्रश्नाचं उत्तर तर सगळ्यांना माहितीच असेल, छत्रपती शिवाजी महाराज. सो बघूया आपण. श्रीमान योगी हे मराठीतील अतिशय प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी आहे, ज्याचे लेखक आहे रणजित देसाई. नाव लक्षात ठेवायचं आहे, रणजित देसाई हे त्याचे लेखक आहेत. यातले प्रमुख पात्र आहेत छत्रपती शिवाजी महाराज.
या कादंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण, स्वराज्य स्थापना, युद्धनीती, पराक्रम आणि व्यक्तिमत्व याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. सो हे श्रीमान योगी हे नाव का ठेवले आहे या बुकचे. सो योगी म्हणजे एक आत्मसंयमी, ध्येयवादी आणि लोककल्याणासाठी कार्य करणारा व्यक्ती. सो लेखक रणजित देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करण्यासाठी श्रीमान योगी हे शीर्षक वापरले आहे. सो आजसाठी एवढंच. जर तुम्हाला काही डाऊट्स असेल एखाद्या स्पेसिफिक चॅप्टरबद्दल जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. सो आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्ही ही सिरीज फॉलो करू शकता. यामध्ये तुमचे कंप्लीट रिव्हिजन होईल आणि तुम्हाला एक्झाममध्ये याचा नक्कीच फायदा होईल. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.